चला मंडळी, आज आपण करणार आहोत दोडका आणि हिरवे मूग यांच्या एकत्रित कॉम्बिनेशनची अतिशय चटपटीत आणि अप्रतिम चवीची भाजी। भाजीसाठी इथं मी 2 वाट्या गच्च भरून मोड आलेले हिरवे मूग प्रेशर पॅन मध्ये घेतलेले आहेत। यातच घातलंय अर्धी वाटी पाणी, 1 टीस्पून मीठ आणि पाव टीस्पून हळद। सगळं मिक्स करून घेऊया आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून मूग चांगले मऊसर शिजवून घ्यायचे आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथं मी 300 ग्रॅम दोडका स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून घेणार आहे। दोडका एकदम कोवळा बघून घ्या। दोडक्याचा मागचा पुढचा देठ काढलात की जरासा चाखून बघा, कडसर वाटला तर तो दोडका अजिबात वापरू नका। दोडक्याच्या या सालींची मी चटणी करणार आहे। तुम्ही या सालींचं काय करता मला कमेंट करून नक्की सांगा। या पद्धतीने दोडक्याच्या छान बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे वाफेवर त्या पटकन शिजतात। शिवाय भाजीमध्ये त्या पटकन ओळखून येत नाहीत, त्यामुळे मुलं खायला कटकट करत नाहीत। हे बघा, या इतक्या बारीक फोडी करून घ्या। भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी जाड बुडाची कढई मंद आचेवर तापायला घातली आहे आणि त्यात घालायचं आहे 1 टीस्पून तेल। तापलेल्या तेलात मोहरी, जिरं, हिंग आणि हळदीची मस्त खमंग चुरचुरीत फोडणी करून घ्यायची आहे। 10-12 कढीपत्त्याची पानं घालून अर्धा मिनिट परतून घेऊया। आता फोडणीत दोडक्याच्या फोडी घालून 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घेऊया। हे बघा, दोडका फोडणीत परतायला सुरुवात केल्यावर लगेचच त्याला अंगचं पाणी सुकायला लागलं। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर दोडक्याला 3 ते 4 मिनिटांची एक वाफ द्यायची आहे। 3 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। दोडक्याचं अंगचं सगळं पाणी आटलेलं आहे आणि दोडका त्या पाण्यातच छान शिजून निघालेला आहे। दुधी, दोडका, पडवळ, घोसाळी या सगळ्यांच्या नावडत्या भाज्या या पद्धतीने बारीक चिरून करून बघा। चवीत आणि टेक्स्चर मध्ये खूपच फरक पडतो। दोडका छान शिजलेला आहे। आता यात आपण घालूया वाफवून घेतलेले मूग आणि मिक्स करून घेऊया। अगदी याच पद्धतीने आमच्याकडे पडवळ आणि डाळिंबी एकत्र केली जाते। पडवळ सुद्धा तशी बऱ्याच जणांची नावडती भाजी, पण डाळिंबी बरोबर अफलातून लागते। आता यात घातलंय चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून लाल तिखट। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल। 1 टीस्पून गोडा मसाला। गोडा मसाला नसेल तर तुमचा साठवणीचा जो कुठला मसाला असेल तो घातला तरीही चालेल। सगळं मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटाची एक वाफ काढूया। 2 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण झाकण उघडलंय आणि भाजी खालीवर सारखी करून घेतलीये। वाफेबरोबर घरभर भाजीचा सुरेख गंध दरवळतोय। बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घातलीये आणि आपली भाजी सर्व्ह करायला तयार आहे। ही भाजी मी डब्यासाठी केलेली आहे, त्यामुळे पाणी अजिबात घातलेलं नाही, पण तुम्ही हवं असल्यास थोडंसं पाणी घालून अंगाबरोबर रस्सा भाजी सुद्धा करू शकता। आता चातुर्मास सुरू झालेला आहे। लवकरच श्रावण महिनाही सुरू होईल। या दिवसात बऱ्याच जणांकडे कांदा लसूण खाल्ला जात नाही, त्यावेळी कुठल्या भाज्या करायचा हा प्रश्न पडत असेल तर ही भाजी नक्की करून बघा। कमीत कमी मसाल्यांमध्ये झटपट होणारी अतिशय चविष्ट अशी ही भाजीची मस्ट ट्राय रेसिपी आहे। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।